हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज सकाळी सकाळी पहाटे 5 वाजताच आम्ही उठून छान आंघोळ वगैरे केली आणि खूप थंडी होती, पण काही हरकत नाही, मज्जा आली करायला. आणि आज पौष पौर्णिमा होती म्हणून आम्ही मोहनी बाबाचा अभिषेक केला होता आणि मग ज्ञान पण उठून गेला होता. तर मग मी त्याला मोहनी बाबाच्या समाधी एरियामध्ये घेऊन गेली होती, जे चिखलीचं मेन मंदिर आहे, जो समाधी एरिया आहे ते आहे. आज जे पण माझ्याकडे आहे, ज्ञान माझ्याकडे आहे, एवढं छान संसार, सगळं जे पण सुरू आहे ते फक्त मोहनी बाबाच्या कृपेनेच सुरू आहे. आणि ज्ञान झाल्यानंतरचा पहिला मोहनी बाबाचा वाढदिवस होता, म्हणून मग मी त्याला एवढा 8 तासाचा ट्रॅव्हल करून बाय बस ते घेऊन गेली होती. आणि रिअली आम्हाला खूप मजा आली. मला असं वाटलं की यार काही प्रॉब्लेम होईल, एवढं लहान बाळाला घेऊन चालली, पण यार सगळं ठीक झालं. आणि मग हा आहे दत्त मंदिर, जो समाधी एरिया आहे ना त्याच्यावरती हा दत्तप्रभूची अशी मूर्ती आहे, दत्त मंदिर. आणि मग मी आणि विवेक गेलो होतो जुन्या मठामध्ये. जुना मठ हा 1 किलोमीटर लांब आहे मेन मठापासून, पण इथे ताला होता, मी चाबीच नेणं विसरली होती, तर म्हटलं दुरूनच दर्शन करून घेते. आणि हा आहे एरिया जिथे बसून गुरूचं पारायण केलं जातं, असा हा मोठा एरिया आहे. आणि मग इथे मी पारायण केलं, विवेकनी आणि सर्वस्वी पण इथे सगळे पारायण केले. आणि या पारायण करण्यामध्ये ना एक वेगळीच जादू आहे. तुम्ही पारायण कराल ना, तुम्ही असं वाटतं की आपण सगळं चिंता वगैरे सगळं सोडलेलं आहे. मला तर वाटतं आपल्या एकदम सगळ्या प्रॉब्लेमचं निवारण एक पारायणच आहे. तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता नेक्स्ट पार्टमध्ये बघूया मोहनी बाबाचा जन्म उत्सव. चलो बाय.